जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा हके सरसी उडी गालोनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। या अभंगाद्वारे देहूतले मालक पंढरीतल्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात। किती कृपा बाजूला घ्या दर्शक माईक ते बंधन करायला। विठेवरचा मालक किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे, किती करुणा गण आहे, किती करुणा वत्सल आहे, त्याचं मूर्तिमंत प्रकरण प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगाद्वारे देहूतले मालक नमूद करतात। मालक सांगतात की ब्रह्मांडाचा मालक हाक मारला की येतो। म्हणत असतील काही भंगीरे आमच्या हाकेली येत नाही, तुझी लायकी नाही सोमळ्या, कसे येतील? अहो देवानं आपल्या हाके करता धावत यावा याच्याकरता पात्रता लागते, योग्यता लागते, लायकी लागते, तो अधिकार लागतो। तसं भक्ती लागन ना। तू काल परवा 2-4 वर्षापूर्वी परमार्थात आला आणि म्हण तू देव येत नाही, तुला हाणायला पाहिजे विठाला। अरे देवानं आपल्याकडे यावं, आपली कामं ऐकावी। व्यवहारात माणसं कामं ऐकत नाहीत कोणाची, त्याची लायकी बघतात। किती मोठा माणूस असू द्या, त्यानं जर पहिली उधारी दिली नसेल तर एकही दुकानदार त्याला उधारीन देत नाही। ते एकूण एकाल सांगते याला जमीन 150 एकरे, पण हे फुटकं गाडगे हे पैसे देत नाही रे, लय चोंबाळे। मार्केटमध्ये त्याला कोणी उधार देत नाही का? त्याची लायकी भ्रष्ट आहे। मग व्यवहारातली माणसं जर आपली लायकी पाहत असतील तर ब्रह्मांडाचा मालक किती चतुर आहे। देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे। तो चतुर आहे, तो जगाचा बाप आहे। तो कोणाची कामं ऐकायला रिकामा आहे का? तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या सोबत अग्नीचे 7 फेरे घेतलेत, ए दादा थोडासा कावार चांगली साऊंड सिस्टीम, ज्याच्या सोबत अग्नीचे 7 फेरे घेतले, सप्तपदी झाली, त्याची गाठ सुटली आणि आयुष्यभर त्याच्या नावानं कुंकू लावती या महाराष्ट्रात ती पवित्र स्त्री। पण तो पांचट जर बुटा हरपून येत असेल तर त्या नालायकाचं काम सुद्धा कधी कधी बायको टाळीती। बायकोला सुद्धा कंटाळा येतो या भंगिऱ्याचं काम ऐकायला। बायको चुकीचं काम करणाऱ्या माईला सुद्धा मुलाची हाक ऐका वाटत नाही। मुलगा सात्विक असेल आणि बाप जर नालायक असेल तर मुलाला सुद्धा त्या बापाची हाक ऐका वाटत नाही। तुम्ही आम्ही इकडे इतक्या बारकावीने विचार करता, तो करत नसेल का विचार? तोही कोणाच्या हाकेला धावत नाही, धावतोय
पण त्याची लायकी त्या अधिकाराची असली पाहिजे, त्याचा विषय देव बनला पाहिजे. ज्याचा विषय देव बनला का, ज्याचा विषय नारायण बनला का, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण. नावळे जाना माता पिता, नावळे जाना माता पिता, नावळे जाना माता पिता, विजय तो जाता नारायण, विजय तो जाता नारायण. हाकेला धावतो ज्याचा विषय देव बनला, आपला विषय संसार बनलाय. आणि ज्याचा विषय संसार बनतो त्यानं पांचटपणा करायचा बी नाही. आणि देव आला नाही त्याच्याबद्दल रुसायचं नाही, तुझी लायकीच नाही ना, आपली लायकी नाही देवानं आपल्या कामा करता यावं. मी सांगतो म्हणजे मी फार शहाणा आहे का? मी 21-22 तुमच्याच यादीतला आहे. देवानं आपलं काम ऐकावा याच्याकरता त्या पात्रतेचा दर्जा लागतो, दर्जा. देव काम ऐकत असताना जातीचा प्रश्न नाही, देव भक्ताचं काम करत असताना श्रीमंतीचा समन नाही, देव भक्ताचं कामासाठी धावत असताना कालाचा समन नाही. उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, दिवस असेल, रात्र असेल, घरात असेल, दारात असेल, जंगलात असेल, कुठेही असू द्या, पण भक्त त्या योग्यतेचा असला की जगाचा मालक त्याच्या हाके करता धावतो. हाके सरसी उडी गालोनिया स्तंभ फोडे. ज्या कामाकरता हाक मारली ते काम करून देतोय. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाये वाचून. ती पंढरीतली आई आहे. तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तो धावत येतोय. करतो काय? करिता आठव धावोनिया घाली कव. मिठी मारतोय, मिठी, फार मोठी मिठी. लेकरू पाळण्यात झोपलेलं होतं. हे कर ना आवाज कडक. पाळण्यात लेकरू झोपलेलं होतं. 1-2 तासापूर्वी झोपलेले लेकरू अचानक रडू लागलं. त्याची आई काम करू लागली. काम करता करता लेकराच्या रडण्याचा आवाज कानावर आला. हातातलं काम सोडून दिलं. गडबडीत हात धुतला. अंगावरच्या पातळाला, साडीला, लुगड्याला हात पुसला आणि पाळण्यात जाऊन लेकरू उचलून घेतलं. हृदयाशी लावलं. वरून पदर टाकला. चोळीचं बिरडं सोडलं आणि त्याच्या मुखात स्तन दिलं. बाळा 2 तासापासून झोपला होतास रे. तुला भूक लागली असेल बाळा. प्रेम आहे तू. जितक्या श्रद्धेनं आई आपल्या लेकराला मिठी मारते तितक्या श्रद्धेनं पंढरपुरातला मालक भक्ताला मिठी मारतो. तुका म्हणे गीती गाता नामे द्यावे सायुज्यता. 4 मोक्ष सांगितले पुराणात. त्याच्यापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष त्याच्या नावाचे पवाडे गायले की प्राप्त होत असतो. इतकं त्याचं नाव नाविन्यपूर्ण आहे. त्याच्या नामाचं भजन केलं की सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या
असीम प्रयत्नाने चालत असलेली ही फार जुनी परंपरा आहे. सद्गुरू किसन बाबा यांच्या पुण्यतिथीचा सोहळा 17वं वर्ष आहे. एक तपश्चर्या या सप्त्याला होऊन गेली. 12 वर्षाची एक तपश्चर्या असते. आणि या परमपावन प्रकारचे साखऱ्या तुपातले पदार्थ खाल्ल्याच्या नंतर शरीरात विकार जागे होतील. शरीरात नाना प्रकारच्या भावना वासना जाग्या होतील, विषय जागे होतील. आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करायला अडथळा येईल. काय खाल्लं? लिंबाच्या पाल्याचे गोळे खाल्ले, लिंबाचा पाला खाल्ला, लिंबाचा पाला. आणि या शरीराला सांगितलं असेल शहाणपणा करू नकोस, अविरत भगवंताचं चिंतन कर. या अवस्थेला आरूढ असणारे सद्गुरू किशन बाबा, त्यांचा 17वा पुण्यतिथी महोत्सव आहे. आणि या परम पावन साधूच्या दरबारात एका छोट्याशा अल्पज्ञानी, बारीकशा, लहानशा, मी फारसा काही ज्ञानी नाही, माझा अभ्यासही फार काही जास्त नाही, तरी पण माझ्यासारख्या साधारण गिरगावच्या बाळूला माझ्या किसन बाबांच्या या मालकांच्या दरबारात मला सेवा करण्याचा, कीर्तन, सेवा चुकून शब्द वापरला, कीर्तन करण्याचा योग येतोय. हे माझंही अहोभाग्य आहे. या कार्यक्रमाचे यजमान अनिल मावई बरोबर आहे, गणेश धांगड, आणि यावर्षी बदललेले दत्तराव ढोणे. तिघच आहेत का तुम्ही? बर. अनिलजी मावई असतील, गणेशजी धांगड असतील, हे जुनेच आहेत वाटते दोघं. तुमच्या दोघांवर चालतं वाटते. दत्तराव मधात घुसले. छान झालं. दत्तराव असतील, हे अनिलजी असतील, गणेशजी असतील. गणेशजी धांगड साहेबाचेच ना? हो, छान. या तिघांमुळं मला इथे येण्याचा योग आला. जिथं भागवत कथा चालू आहे तिथे सुद्धा 53वी पुण्यतिथी आहे. सद्गुरू ब्रह्मीभूत सद्गुरू चैतन्य स्वामींची समाधी आहे. अष्टांग योगी. त्यांच्या बाजूला 12 किलोमीटरवर सद्गुरू नामधारक मदन महाराजांची समाधी आहे. नगर जिल्ह्यात श्रीमद भागवत कथा चालू. काय योग त्या साधूपशी, कथेचा प्रसंग त्या मालकांपशी, आणि या मालकांपशी मला 2 तास विटेवरच्या मालकाचं चिंतन सांगण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. उपस्थित पंचकृषीतून आलेला श्रोता वर्ग, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. लांबच्या महाराजाला येत असताना, मोठाल्या महाराजाला तुम्ही येत असताना, तुमच्या परिसरातल्या हाकेच्या अंतरावरच्या गिरगावकराच्या कीर्तनाला येता तुम्ही. किती मोठ्या मनाची माणसं आहात. तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम. पंचक्रोशीतली मी उत्तरेश्वर बापूंना सांगितलं होतं, 22-23 खेड्यातून सद्गुरू किशन बाबांच्या हा भक्त परिवार परिसरातून येत असतो. खूप सात्विक निष्ठा आहे लोकांची. आजही लक्षात घ्या, काकाजी आपल्या जिल्ह्यातला किती जरी मोठा श्रीमंत मेला तर त्याची पुण्यतिथी एवढी नाही होणार, आणि जरी आली तर हे सात्विक नाहीत येणार. भंगिरे तर कुठेही बोंबलत जाते, विठाला जिथं हाकेच्या अंतरावर जवळ गाव नाही, डोंगराळ भाग, थंडीचा कशाचाही विचार न करता माय मावल्या छोटाली लेकरं घेऊन आल्या, वयस्कर माणसं आले. आदरणीय गुरुवर्य दत्ता महाराजांचं वय नाही यायचं, तरी पण ते आलेत. वा. आदरणीय
छगन बाबा आहेत त्यांनाही प्रणाम. दत्ता महाराज तुम्हाला सदागुरुवरे प्रणाम. काकाजी तुम्हाला प्रणाम. या परिसरातले आमचे ज्ञानेश्वरीचे उपासक सुदाम महाराज आहेत त्यांनाही प्रणाम. ज्ञानेश्वरी पूर्ण मुखोद्गत आदरणीय तनपुरे महाराज आहेत. साधे लोक होय, खूप साधे माणसं, पण लोकांना ओरिजिनल आवडत नाहीत, भंगिरेले आवडत आहेत. बोकान मोडून जाईल एखाद्याशी तुमचं. विठाला बंधित ज्ञानेश्वरी पाठ तनपुरे महाराजांना. भागवताचार्य दुसरीकडे कथा चालू आहे, मुद्दाम कीर्तनाला आले आज आदरणीय राजेश्वर महाराज काळे. तुम्हाला सोबत प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य पाठीमागे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद. सरपंच असतील, तांगड साहेब असतील, बऱ्याच दिवसापासून सत्तात हे माणसं विनोल आहेत. तुमच्या माहितीस्तव सांगतो, दोन्ही तालुक्यातला 1 नंबरचा सत्ता. खूप पाहतो मी, खूप पाहतो. किती लोक, किती सात्विकता. हे दत्तराव किती लागलं रे अन्नाच. पंधरा 16 क्विंटलाची धान्याचं अन्नदान. अहो 100 क्विंटल करीन, पण काकाजी खाला लोक लागतील ना. इथे माणसं येतात म्हणजे भाकरी संपल्या म्हणून येत नाहीत. विटेवरच्या मालकाचे भक्त सद्गुरू किसन बाबा यांचा प्रसाद मिळावा याच्याकरता माणसं येतात. खूप आनंद वाटला. बाबांचा देव्हारा इतका सुंदर केला. पुजारी दादा, काय नाव त्यांचं? बंडू महाराज. काय देव्हारा झालाय वा. बरमाटी सागाचा, चांगल्या सागाचा देव्हारा. राजे हो, अशा लोकांचा उत्सव करा, देव तुमचं कल्याण करेल. परम पावन सद्गुरू किशन बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. दत्ता बाबा हरी महाराज कवडेवी आलेत. कुठं बसलेत काय पत्ता नाही, पण आलेत ते सुद्धा. सद्गुरू नथुराम बाबांचा कृपा प्रसाद लाभलेला व्यक्ती. ते एका डिपार्टमेंट मध्ये नोकरीला आहेत म्हणून कपडे साधे घालतेत म्हणून जाऊ नका. खूप विद्वान व्यक्ती, खूप विद्वान. बऱ्यापैकी परिसरातली सगळी महात्मे आले. तुम्हाला प्रणाम करतो. हाके सर शिवडी. हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतोय. राजे हो, आपण हाक मारल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणात तो दर्जा असला पाहिजे, तो भाव असला पाहिजे. लोक तिळभर करत येत, निळभर सांगत येत. कसा देव येईल आपल्यासाठी. आमचा मित्र मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमेला गेला आणि तिथून आल्यावर म्हणला, महाराज मी नर्मदेची परिक्रमा केली आणि भावाची 1.5 एकर जमीन आणली. तो नर्मदेत जीव द्याला तरी देव तू ऐकतो का सुमळ्या. भावाची 1.5 एकर जमीन दिली नाही. तुला भाऊ कळत नाही. लोकाला तर जित्त खासीन ना आलाय का. विठाला एक जण बिना चप्पलचं पंढरपूरला गेलं. खडे टोचलेले, पायाला फोडा आले, लोकांना पाय दाखवू लागलं, लोक फोटो काढू लागले. बघा बिना चप्पलचं गेले आणि तिथून आल्यावर त्या चप्पलान मथारील मारलं. अशा नालायकासाठी देव येत नाही. चंद्रभागेत याला खड्डा करून जरी पुरलं जेसीबीनं तरी या हरामखोरासाठी देव येत असतो का. एक पक्वाद्या म्हणला, मी लय छान पक्वाद वाजी. तू तंबाखू खातून सुमळ्या.
तू गुटके खातून बिड्यावडीतून नालाय का, त्यासाठी कसा येईल? असा पकवाद्या असेल त्याच्यासाठी येत नाही, असा गायक असेल त्यासाठी येत नाही, आणि असा कीर्तनकार असेल तंबाखू खाणारा त्याही नालायकासाठी येत नाही. संप्रदायात ओरिजिनल लोक लागतात त्याला, हे भरके फुरके नाहीत आवडत त्याला. संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल बोशीकर, पण आचरण गोड पाहिजे. शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको. जरी झाला तो चतुर शहाणा, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको. जरी झाला तू चतुर शहाणा, तू किती बी शहाणा असतील, पण शुद्ध आचरणात चुकू नको. आचरण जर शुद्ध असेल तर देव तुझी गरिबी श्रीमंती पाहत नाही, धावत येतोय. राजे हो, देवानं आपलं काम ऐकण्यासाठी ते पैसे पाहतच नाही, श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली, त्याचे पायी घाला मिठी, ओलाने घे जगा देते, भावाने दासाठी आंधवा हे आपुल्या. पायी घाला मिठी, ओलाने घे जगा देते, भावाने दासाठी आंधवा हे आपुल्या. देव काम करत असताना पैसे घेत नाही आणि फुकट काम करीत नाही. पैसे का घेत नाही तर पैसे जिच्या ताब्यात आहे ही त्याची पत्नी आहे, नुसती पत्नी नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, दासी आहे पायाची, पैशाची मालकीन. पत्नी अधिक दासी, कोणाला पैसे देईन? मालकाला. आणि कशाला ते पैसे मागन? मग पैसे घेत नाही आणि फुकट काम करीत नाही. कशाची भूक लागली त्याला? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. लागली त्याला. ज्याच्याकडं निखळ प्रेम आहे त्याचं काही बी काम करतय. काही न लगे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची. भाव असला की काही लागत नाही त्याला, आणि असा ज्याचा गोड भाव आहे का त्याचं काम करतय, त्याच्या हाकेला धावतय. एक जण म्हणला महाराज मी भजन म्हणलं नाही, ठीक आहे. एक जण म्हणला महाराज मी वारीला गेलो नाही, ठीक आहे. मी कीर्तन भागवत प्रवचन ऐकलं नाही महाराज, ठीक आहे. का नाही ऐकलं? मायबाप म्हातारे होते, मरेपर्यंत त्यांची सेवा केली. हजारो वारी करणाऱ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस.
तेव्हा मायबापाच्या सेवा करीत नाही तर इकडं भागवत आई, पंढरी जाय, आळंदी जाय, देहू जाय. भंगिऱ्या, मायबापाची सेवा न करणारे वारीला गेले म्हणजे मुंगळे झाडावर गेले आणि झाडावरून खाली आले. एक शपथ पुरावा सांगतो, झाडावरी मुंगळा करिये, झाडावरी मुंगळा करिये, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या, पुढातून मुंगळे झाडाच्या शेंड्यावर जाते तर शेंड्यावर गेलेला मुंगळा पुन्हा बोंबलत खाली येतोय. काय डोंगर जिंकला त्या मुंगळ्यानं, खालून बोंबलत वरी गेलं आणि वरून खाली आलं. काय साध्य केलंय त्यानं? झाडाची फुलं टोकरले नालायकानं. तसे काही घरात नीट वागत नाहीत का? ते कुठेही बोंबलू द्या, देवत्याच्या हाकेली येत नाही. देवानं आपल्या हाकेली येण्यासाठी मायबापावर प्रेम असलं पाहिजे. ज्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवली त्यांच्यावर जीव असला पाहिजे. त्यानंच देवाला हाका माराव. ज्याच्यामुळं मायबाप कदरले अशा भंगिऱ्यानं देवाला हाक नाही मारायची. तुही काय लायकी आहे? कसा या विठाला विठाला. महाराज, पुण्य लागतं. पुण्य आपल्या पाठीमाग जे पुण्य आहे का, ते पुण्य असलं की जगाचा मालक धावतो. 78 लोक एका पंक्तीला जेवायला बसले. ए दादा कर थोडासा कडक कर, नाही कर, मॉनिटरला आवाज दे. 78 लोक डाव्या हाताला जेवायला बसले. 78. पुराण सांगते, मी नाही. इकडच्या बाजूला नियमानं 14च माणसं होते, पण एका महात्म्याचं वाक्य सांगतोय 36 लोक होते उजव्या हाताच्या पंक्तीला. 36. मी पुराणात 14 वाचिले, पण मोठ्यांचं वाक्य खोटं मानित नाही मी. 36 लोक उजव्या हाताला आणि 78 लोक डाव्या हाताला. हा केसर शिवडी सांगतो, 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळे हरामखोर होते. कोण 2? एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. 2 लोक सोडून दिलेत, सगळे हरामखोर होते. या 78 लोकांच्या पंक्तीत 1 नंबरचा भडवा होता. त्याचं नाव आहे इनमक. नाव लिहून घ्या त्याचं नाव आहे इनमक. भागवत सांगतंय, महाभारत सांगतंय, पुराण सांगतंय, त्याचं नाव आहे इनमक. इनमक हा जेवायला बसला. कोणाच्या बाजूला? नालायक दुर्योधनाच्या उजव्या हाताला. या दुर्योधनाच्या डाव्या हाताला त्याचा मामा आहे. नालायक आहे मामा तो. त्याच्या पलीकडून दुःशासन आहे, त्याच्या पलीकडून जयद्रथ आहे. किती भडवे लोक सांगू तुम्हाला, किती नालायक होता जयद्रथ. मेहुण्याचं 22.5 वर्षाचं पोरग निशस्त्र पडलं, निशस्त्र. आणि हरामखोर जयद्रथान त्या लात मारली. लात इतका भंगिऱ्या होता जयद्रथ. या 24 लोकांचे नाव पाठ पाठ घ्यायचे नाही. गोहत्या समम पापहा. महाभारतातल्या 24 लोकांचे जास्त नामाचा उच्चार करायचा नाही यांचा. तुम्ही म्हणताल तू कसा करायला, तुम्हाला कळण्यासाठी करायलो. घ्यायचे नाही तुम्ही यांची नाव. हे भडवेत लोक. दुःशासन नावाचा व्यक्ती किती हलकट. एका पवित्र स्त्रीच्या डोक्याच्या केसाला धरलं, ओढीत आणलं. इतका हरामखोर. दुर्योधन किती नालायक. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला मांडीवर बसलं. इतका हरामखोर दुर्योधन आहे. मग सांगू किती वाईट होता. तुम्हाला एक पुरावा माहित असेल, जुन्या लोकांना, जीनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल. मी तुमच्याच वयातलं आहे, पण मला पुराण वाचायचं नाद आहे. मला जुनं आवडते. पूर्वीच्या काळात ज्या रस्त्याने बायका शेतातून काम करून येतात, त्या रस्त्यानं ज्या मावल्या जास्त त्या रस्त्याने येतात, त्या रस्त्याने गावातली जुनाट माणसं चौकात बसत नव्हती 5 ते 7 या टायमात.
5 ते 7 या टायमात त्या चौकात बसत नव्हती का? पवित्र गावातली माऊली शेतातून काम करून येत असताना तिचा पदर पडलेला असेल, तिच्या डोक्याचे केस इसकटलेले असतील, ती थकून आलेली आहे, दिवसभर ती राब राब शेतात राबली, तिचं ते अवकाळा बघा वाटत नव्हती जुन्या लोकांना. यांना तात्विक म्हणतात, तात्विक. तुम्हाला एक सांगू, पुरुषार्थी माणसानं स्त्रीचा पदर पाठ बघायची नाही. पुरुषार्थी माणसानं पाप लागत असतं, पाप. आणि आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ लोकांना पाप लागू नये म्हणून तुम्ही पण पदर घेत जा. अहो शेतकरी आऊत हाणताना आसूड तरी हिशोबात खांद्यावर ठेवतो, इतका बेहिसाब झालाय पदर घ्यायचा. आणि कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करायला का? काय घेता तुम्ही कीर्तनातलं? या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा. देवानं कोटीने पैसे द्यावा, ते आतल्या खिशात ठेवलेले असावा. आणि या पवित्र देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. 2-3 इंचाचा पट्टा करीतीन, पाठीव सोडून देती. वा 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 वा, उघड्या सोसायटीचे अध्यक्ष. घेत जा. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, पाठच्याला बाळ्या मरण. हे म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकायला, आताच मरावं. माझ्या संसारानं तुमचा संसार जळून. इतकं सोपं असतं काय? तुम्हाला काय वाईट थोडं सांगायलो? तुमची माझी काय दुश्मनी आहे का? पुराण सांगते, पुराण. पाठ तरी झाकलेली असा, उघडी नसा पाठ. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. हिंमक नावाचा हरामखोर माणूस द्रौपदीच्या चोळीची एक गाठ सुटली. गाठीच्या चोळी असणारी एकही मथारी इथं नसल. एखादी असू बी शकते, एखादी माऊली जुनाट. गाठीची चोळी टोकाला गेलेल्या टेलरला शिवता येत नाही. त्यानं काय शहाणपणा करायचा, ती चोळी शिवायचा. गाठीची चोळी शिवणारा, लागाची चोळी शिवणारा फार विद्वान असतो. चोळी बोटाव फाडीत होत्या म्हाताऱ्या, बोटाव. आणि चोळीचा जो लाग होता का, लाग हा करडी सारखा आला पाहिजे, करडी सारखा. गाठ बांधल्याच्या नंतर पाठपोट झाकलेला असायचं त्या पवित्र देशातल्या माऊलीचं. ही जर लागाची चोळी पाहायची असेल तर माझ्या मुक्ताई साहेबांचा ओरिजिनल फोटो पहा, ओरिजिनल मुक्ताई साहेबांचा. 6, 7, 8 वर्षाच्या मुक्ताई साहेबाच्या चोळीची ती पद्धत पहा, कशी चोळी असेल. तशा चोळ्या जुन्या मावल्या घालायच्या. मी म्हणत नाही तुम्ही जुन्यावर या, पण चोळीला गाठी 2, एक गाठ सुटली. 78 लोक डाव्या हाताला, 36 लोक उजव्या हाताला. गाठ हिंमत नावाच्या पापी नालायका